शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण ऐकत आहात कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा सामुदायिक रेडिओ शारदा कृषी वाहिनी 90.8 FM. शेतकरी मित्रांनो, आजच्या या कार्यक्रम मालिकेत सहभागी आहेत संगमनेर तालुका भोर जिल्हा पुणे येथील संशोधक युवा शेतकरी श्रीयुत किरण यादव. मी आवर्जून युवा संशोधक म्हणून त्यांची ओळख करून देत आहे, कारण डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर उत्तम नोकरीच्या संधी असताना सुद्धा त्यांनी शेतीला प्राधान्य दिलं. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान राबवून त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचा सतत अभ्यास त्यांचा सुरू असतो. या पद्धतीनं शेतकऱ्यांना ते मार्गदर्शनही करीत असतात. गेल्या 5 वर्षांपासून किरण यादव हे जमीन न नांगरता शेती करत आहेत. यामध्ये त्यांनी भात असेल, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, कांदा, ज्वारी, बाजरी, काकडी, टोमॅटो तसंच सर्व प्रकारच्या पालेभाज्या अशी वेगवेगळी पिकं घेतलेली आहेत. शून्य मशागत शेती म्हणजेच SRT तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शेतीमधून भरघोस असं उत्पादन तर घेतलेलं आहेच, परंतु त्यामुळे त्यांचा जमीन सुपीकतेसाठी त्यांना खूपच फायदा झालेला आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून तिच्या जैवविविधता वाढीसाठी पोषक असं वातावरण तयार करण्यास ते यशस्वी झालेले आहेत. जमीन सुपीकतेसाठी त्यांनी नेमके काय प्रयत्न केलेत हे अनुभव आपल्याला सांगण्यासाठी आज ते आपल्यासोबत तंत्र मृदा आरोग्य व्यवस्थापनाचे या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. सरांचं मी स्वागत करते आणि कार्यक्रमास सुरुवात करते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. सर, खरं तर एक शेतकरी म्हणून आपल्या अनुभवानुसार जमीन सुपीकता म्हणजे काय? कारण आपल्या शेतकरी बांधवांचं अर्थकारण हे केवळ या जमीन सुपीकतेवर अवलंबून असतं, तर काय सांगाल आपण? अगदी नक्कीच मॅडम, जमीन सुपीक असणं फार गरजेचं आहे, परंतु त्याच्या अगोदर जमीन सुपीकता म्हणजे नक्की काय हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना पडला आणि मग आपण ते मोजायचं कशामध्ये असं आपल्याला वाटू शकतं. सरळ सोपी भाषा आहे की ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1 असतो ती जमीन सुपीक आहे असं आपण समजूयात किंवा असं मानूयात. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की युरिया आपल्याला अगदी आबालवृद्धापासून ते छोट्या लहान मुलांपर्यंत युरिया हे नाव आपल्याला माहिती आहे, परंतु जमिनीचा सेंद्रिय कर्ब नक्की काय असतो, तो कशात मोजतात आणि तो कसा मोजायचा आणि तो किती असला पाहिजे याच्याबद्दल मात्र आपल्यामध्ये कुठेही अवेअरनेस नाहीये. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1 किंवा 1च्या आसपास असणं म्हणजे ती जमीन सुपीक आहे असं आपण समजूयात. खूप छान सर. सर, मला आता सांगा, ज्यावेळेस तुम्ही शेती करायला घेतली त्यावेळेस तुमची जमीन कशा प्रकारची होती आणि त्यामध्ये आपण कसे बदल केलेत? वडिलांच्या माघारी 2015 पासून मी प्रत्यक्ष शेतीमध्ये सुरुवात केली. तत्पूर्वी लहानाचे मोठे होत असताना, शाळा कॉलेज चालू असताना वडिलांबरोबर शेती वडील सांगतील तसं करतच होतो. माझे वडील सुद्धा चांगले उत्तम शेतकरी होते. परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष सूत्र हातामध्ये घेतली तेव्हा लक्षामध्ये आलं की खर्च खूप होतोय, उत्पादन कमी येतंय आणि त्याच्यामध्ये जो आपला नफा तोट्याची गणितं बसवली गेली पाहिजे ती बसवली जात नाहीत. आणि मग ज्या काही टीव्हीला जाहिराती लागतात किंवा इतर माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविलं जातं की चांगलं बियाणं वापरा, चांगली ब्रँडेड खतं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं आणि अजून इतरत्र जैविक वगैरे असतील ते वापरा, ते सर्व प्रकार करून पाहिले 1-2 वर्षांमध्ये, परंतु काहीच यश येत नव्हतं. मग त्याच्यामध्ये थोडासा खोल अभ्यास केल्यावर लक्षात आलं की आपली जमीन सशक्त असणं गरजेचं आहे. जर जमीन सशक्त असेल तर आपली येणारी ही सगळी पिकं जोमात येतील आणि मग ही सगळी नफा तोट्याची जी गणित आहेत ती व्यवस्थित बसतील. इथं मी उदाहरण देऊ इच्छितो की ज्या आपल्या गर्भवती महिला भगिनी असतात त्या जर स्वतः सशक्त असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे तेवढंच सशक्त आणि सुदृढ असतं. ज्या प्रमाणात आपण म्हणतो की जर असं सशक्त बाळ जन्माला आलं तर आपण त्याला म्हणतो की त्याचं बाळ फारसं जोरात आहे. म्हणजे येणाऱ्या संभाव्य आजारांना किंवा संभाव्य ज्या काही गोष्टी त्याला फेस कराव्या लागणार आहेत ते मुळातच स्ट्रॉंग असल्यामुळं त्याची वाढ अतिशय चांगली होते. मग ती शारीरिक असेल, भौतिक असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये ते सरस ठरतं. त्याचप्रमाणे जर आपण जमिनीला भूमाता म्हणतो तर ही सुद्धा आपली एक माता आहे आणि ती सजीव आहे याचं भान आपण सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा या मातेवरती आपण कोणकोणता घात करतो आणि त्या जमिनीची जैवविविधता किंवा सुपीकता नष्ट करतो. तर या गोष्टींचा विचार जर आपल्याला आपण केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण एकदम विरोधी बाजूने जात आहोत आणि जमिनीला तोटा होईल याच गोष्टी करत आहोत. तर 2015 नंतर 16 पर्यंत मी हेच करत होतो मी स्वतः. आणि मग त्याच्यामध्ये लक्षात आलं की जमिनीचा सेंद्रिय कर्बच आपला कमी आहे. जेव्हा मी सुरुवातीला मोजला होता तो 0.16 इतका होता
आणि तो आता जर मी गेल्या 6 महिन्यापूर्वी मोजलेला आहे तर तो 0.78 पर्यंत आलेला आहे, म्हणजे तो 1 पर्यंत आलेला आहे. तर गेल्या 5 वर्षामध्ये शून्य मशागत शेतीचा अवलंब करून त्याच्यामध्ये तेवढी वाढ झालेली आहे आणि ती जमीन आता सशक्त झालेली आहे. अगदी खरं आहे सर. जसं आपलं आरोग्य असतं, आपलं आरोग्य जर बिघडलेलं असेल तर वरून आपण कितीही औषधं घेतली किंवा कितीही साजूक तुपातलं अन्न खाऊ घातलं तरी ते आपल्या अंगी लागत नाही. अगदी जमिनीचं सुद्धा तसंच आहे. जमीन जर सुपीक हवी असेल आणि जमिनीचं आरोग्य जर चांगलं हवं असेल तर जमिनीमधील सेंद्रिय कर्ब हा खूप महत्वाचा असतो. तर त्याबद्दल काय सांगाल? मुळात सेंद्रिय कर्ब ही म्हणजे 50% शेतकऱ्यांना तर हा विषयच माहीत नाही की सेंद्रिय कर्ब काय. साधारणतः हरित क्रांतीच्या अगोदर आपल्या गावोगावी घरोघरी गुरं होती. ती गुरं जे काही आपल्या शेतामधला म्हणजे आता आमच्याकडे भात काढून झाल्यावरती भात्यानं राहतं, ज्वारी काढून झाल्यावरती कडवा राहतो, हा चांगला पोषक वाळका चारा आणि त्याचबरोबर ओला चारा हे खाऊन त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळायचं, अर्थजनाचं एक उत्पादन होतं. आणि त्यानंतर त्यांच्यामधून जे बाहेर पडतं शेण ते आपण उकंड्यावरती कुजलेलं शेणखत स्वरूपामध्ये आपण शेतामध्ये परत टाकायचो. तर हा शेणखत म्हणजेच जमिनीचं जे सेंद्रिय कर्ब वाढवायला जे मदत करतं किंवा ज्याला आपण बायोमास म्हणतो, तर हे शेणखत त्यावेळेस घरोघरी प्रत्येकाकडे उपलब्ध होतं. परंतु कालानुरूपे काही कारणास्तव प्रत्येकाच्या घरची गुरं ही कमी कमी होऊ लागली. आजही गुरांची गोष्टी खूप मोठ्या आहेत पण ते ठराविक लोकांकडेच आहेत. मी म्हणणार नाही की प्रत्येकाकडे गुरं असायला पाहिजेत, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, परंतु आता ते दिवस परत आणणे शक्य नाही. त्यामुळे त्यावेळेस प्रत्येकाच्या घरातून कुजलेल्या शेणखतातून शेतीला आपल्या एक चांगला सकस असं सेंद्रिय कर्ब दिला जात होता, परंतु आता ते शक्य नाहीये. त्याच्यामुळं जेव्हा हरित क्रांती झाली तेव्हा जेव्हा रासायनिक खतं आपल्या देशाला अवगत झाली किंवा माहिती झाली आणि उपलब्ध व्हायला लागली तेव्हा जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या मुबलक असल्यामुळं, तिथे जैवविविधता असल्यामुळं, तिथं गांडुळांचं प्रमाण मुबलक असल्यामुळं जी काही ठरलेली खतं टाकली आपण की नत्र स्फुरद पालाश असेल ती रासायनिक खतं टाकल्यावरती त्या जीवाणूंच्या मार्फत ती पिकाला अतिशय मुबलक प्रमाणामध्ये पुरवली गेली आणि त्याच्यामुळं त्या रासायनिक खतांचा परिणाम आपल्याला दिसून येऊ लागला की पिकांच्या मध्ये वाढीमध्ये किंवा त्याच्या उत्पादनामध्ये या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला सुरुवातीला जाणवल्या. परंतु लोकांना असा समज झाला की हे फक्त रासायनिक खतांमुळे होतंय. मग ते रासायनिक खतं टाकत राहिले, गुरं कमी होत गेली, शेतामध्ये टाकायचं प्रमाण कमी होत गेलं, सेंद्रिय कर्ब तिथला कमी होत गेला. पर्यायानं रासायनिक खत आज जिथं आपण 50 किलो टाकत होतो तिथे 100 किलो टाकायला लागलो, पर्यायानं 150 किलो टाकायला लागलो. का तर उत्पादन आपल्याला वाढलं पाहिजे म्हणून. मग आता आज जर रासायनिक खतांच्या किमती पाहिल्या तर इतक्या प्रचंड वाढलेल्या आहेत. तर मग परत त्याच फिरून आपण तिथंच येतो की नफा तोट्याचे गणित बसणार नाहीत. आपल्याला मार्जिन जे राहायला पाहिजे ते मार्जिन राहणार नाही. कारण कितीही हायब्रिड बियाणं चांगलं वापरलं, कितीही चांगली ब्रँडेड तणनाशकं, कीटकनाशकं, जैविक वापरली तरी सुद्धा जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असणं, जमिनीमध्ये जैवविविधता असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी जे काही केलं, आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण आमचे गुरुवर्य चंद्रशेखरदादा बडसावळे तसेच प्रतापदादा चिपळूणकर यांनी या शून्य मशागत शेती पद्धतीचा शोध लावला आणि ही शेती पद्धती अधिकाधिक पिकांमध्ये कशी वापरता येईल याचा शोध आदरणीय चंद्रशेखरदादा बडसावळे यांनी लावला. मग त्याला अनुसरून आपण या शेती पद्धतीचा वापर केला. यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, उन्हाळी असेल, या सीझनमध्ये वेगवेगळी पिकं, मग ती हंगामी असतील, नगदी असतील, वेलवर्गीय असतील, ही अधिकाधिक पिकं आपण याच्यामध्ये घेतो आणि त्या पिकांची मुळं आणि ती शेती करत असताना निर्माण होणारे गवताचे अवशेष किंवा गवताची मुळं अधिकाधिक प्रमाणामध्ये आपण जमिनीमध्ये सडवतो. त्याच्यामुळं तो जो बायोमास जमिनीला उपलब्ध होतो त्यामुळे तिथे जे वेगवेगळ्या जैवविविधता तिथे डेव्हलप होते, त्यांना पोषक असणारं वातावरणाची निर्मिती तिथे होते आणि त्याच्यामुळे आपल्याला शेतीमध्ये गांडूळ वगैरे पण दिसून येतात आणि जे सेंद्रिय कर्ब आपला कमी झाला होता तो तिथे वाढण्यामध्ये मदत होते. सर, आत्ताच आपण शून्य मशागत शेतीविषयी सांगत आहात आणि त्याचा आपल्याला जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी खूपच फायदा झालेला आहे हे आपल्या बोलण्यावरून आमच्या लक्षात येते. पण ही जी शून्य मशागत शेती आहे ती नेमकी कशी केली जाते ते थोडंसं शेतकऱ्यांना सांगाल का? खरं तर शेतीमध्ये आपण गवत बघितलं की आपल्याला फार टेन्शन येतं की आता पीक कसं येणार किंवा या गवताचा बिमोड कसा करायचा किंवा त्याला खर्चही खूप होतो. परंतु आजकाल या शून्य मशागत शेतीमुळे तण देई धन किंवा तण पाहून आनंद निर्माण व्हावा मनामध्ये, अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.
फक्त याचं नियोजन व्यवस्थित करता आलं पाहिजे. आता शून्य मशागत शेती पद्धती म्हणजेच SRT सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक या तंत्राने शेती करत असताना विशेषतः आपण सुरुवातीला एकदाच जमीन नांगरून घेतो, त्याच्यामध्ये फनपाळी मारून रोटावेटर मारून ती जमीन भुसभुशीत करून घेतो आणि तिच्यामध्ये 4.5 फूट अंतराचे गादी वाफे टाकतो. त्या गादी वाफ्याचा माथा आपल्याला 1 मीटर रुंदीचा मिळतो आणि मग वेगवेगळ्या पिकानुसार मग खरीपातील, रब्बीतील, उन्हाळीतील त्याचं अंतर ठरलेलं असतं एकमेकापासूनचं. तर त्या उपयुक्त गादी वाफ्यावरती आम्ही एक SRTची फ्रेम आहे, त्याला आपण SRTचा साचा म्हणतो, त्याच्या साहाय्यानं जमिनीला 25x25, 25x50 किंवा 50x50 या अंतरावरती आपण होल पाडतो आणि त्याच्यामध्ये बियाणं आणि खतं, मग ती सेंद्रिय खतं असतील, जैविक असतील किंवा कोणाला रासायनिक वापरायची असतील तर रासायनिक असतील, ही तिथे टाकून ते बुजवून घेतलं जातं. त्याला पाणी दिल्यावर 24 तासाच्या आतमध्ये एक प्री एमर्जन्स वापरलं जातं. ज्याने काय होतं 25-30 दिवसानंतर पीक उगवून आल्यावरती थोडंसं गवत दिसायला लागतं आपल्याला. ते गवतही तिथं सिलेक्टिव्ह विडीसाईड मारून मारलं जातं आणि पीक काढणी अवस्थेत आल्यावरती आमचे गुरुवारी आवर्जून सांगतात की जे काही पीक आपण लावले त्याचं फळ मानवाला, त्याचे अवशेष शिल्लक राहतात ते गुरांना आणि जे खाली खोड आणि मूळ शिल्लक राहतं ते भूमातेला. तर असं जर गणित आपण राबवलं तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपला वर्षानुवर्ष म्हणजे या पद्धतीने शेती करायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये बदल झालेला आणि ते वाढत गेलेलं आपल्याला दिसून येईल. आता हे जे काही मुळं आपण खाली ठेवलेत तर त्या मुळांना परत एकदा फुटवा फुटतो. म्हणजे समजा आम्ही भात घेतो गरीबामध्ये तर याला खोडवा म्हणून परत एकदा फुटवा येतो, पण बरीचशी अशी पिकं आहेत की ज्याला फुटवा येतही नाही. मग हे आलेले उपयुक्त फुटवे आपण पुन्हा एकदा तणनाशकाच्या साहाय्याने मारतो. त्याच्यामधला जो काही रस असेल, जो काही बायोमास असेल तो जमिनीमध्ये जिरवला जातो. त्याचे अवशेष तिथंच राहतात. ते विघटन व्हावेत म्हणून आपण वेस्ट डिकम्पोजर किंवा जीवामृत सारख्या गोष्टींचा वापर करतो. जरी नाही केला तरी पण ते कालांतरानं तिथं त्याचं विघटन होतं आणि सूक्ष्मजीवांची संख्या पूरक वाढल्यामुळं, गांडुळांची संख्या पूरक वाढल्यामुळं तिथं बराचसा फरक आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये विशेषतः मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जमिनीचा सामू सुधारतो, सेंद्रिय कर्ब वाढतो, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली राहते, मातीची कणरचना बदलते, मातीमध्ये हवेचं प्रमाण सुद्धा राहतं आणि या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत आपल्याला जमिनीच्या आरोग्यावरती परिणाम झालेला दिसून येतो. पर्यायानं आपली उत्पादन वाढते आणि उत्पादनाचा दर्जाही वाढतो. अगदी खरंय सर. माझा पुढचा महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण जे जमिनीवर मशागत करतो, सतत मशागतीचा जमिनीच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो असं आपल्याला वाटतं? खरं तर मी एक शेतकरी आहे आणि मी संशोधक शेतकरी आहे असं तुम्ही आता उल्लेख केला. परंतु जे या फील्डमधून शिक्षण घेतात तर ते याच्यामधलं उत्तर अत्यंत खोल पद्धतीने जर त्यांनी विचार केला तर त्याची उत्तरं आपल्याला मिळून जातील. जमीन वारंवार नांगरल्यामुळं आपण तिथल्या जैवविविधतेला एक प्रकारचं बंधनच तयार करतो किंवा ते घटायला कारणीभूत ठरतं. परंतु जमीन न नांगरल्यामुळं, पिकाची मुळं जाग्यावरच राहिल्यामुळं, ती तिथंच सडवल्यामुळं, गवताची मुळं जाग्यावर सडवल्यामुळं जे जैवविविधतेसाठी किंवा जीवाणूंसाठी जे पोषक वातावरण आहे ते तिथं तयार होतं. आणि जमीन नांगरल्यामुळं आपल्याला जी शिफारस केली जाते की कोळवाच्या 2 आडव्या उभ्या पाळ्या, चांगली जमीन खोल नांगरून घ्या, याच्यामध्ये मातीची धूप सुद्धा होते, तिच्या कणरचनेमध्ये म्हणजे ती घट्ट कडक होऊन जाते आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब पण आपला डिस्टर्ब होतो आणि ही जैवविविधता सुद्धा डिस्टर्ब होते. या सगळ्या गोष्टी आपण SRT पद्धतीमध्ये शेती करत असताना ज्या तिकडं डिस्टर्ब होतात त्या इथं आपण कशा प्रकारे वाढतील आणि त्या कशा पूरक वातावरण तयार होईल याचा अभ्यास करून आपण इथं करत असतो. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की पीक फेरपालटीचा मृदा आरोग्यावर काय परिणाम होतो असं आपल्या अनुभवावरून आपल्या लक्षात आलेलं आहे? नक्कीच. एकच पीक वारंवार त्या शेतामध्ये घेतल्यामुळं आता जैवविविधता वाढते, मी वारंवार बोलतोय, तर याच्यामध्ये आपल्याला गरजेची असलेली मित्र जैवविविधता पण वाढते आणि शत्रू जैवविविधता पण वाढते. काही पिकांची मुळं अशी असतात की ज्याच्यामुळे शत्रू जैवविविधता तिथं वारंवार, जसं की आता वेलवर्गीय पिकं आपण एकसारखी घेतली की तिथं निमॅटोडचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. मग आपण एकसारखीच पिकं जर कंटिन्यू घेत गेलो तर ते जे पहिल्या वेळेस उत्पादन सापडलं ते दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस सापडेल याची शाश्वतता येत नाही, किंबहुना ते कमीच सापडेल. मग हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला पिकांची फेरपालट करणं फार गरजेचं आहे. साधारणतः एक दलानंतर द्विदल अशी बेवड साधणं फार गरजेचं आहे. जसं की आम्ही भात लावतो, भाताला नत्राची गरज असते. भात काढून झाल्यावरती आम्ही त्या शेतामध्ये जर द्विदल वर्गीय भुईमूग घेतला की जिथे रायझोबियमच्या गाठी त्याच्या मुळावरती असतात आणि ज्या नत्र फिक्स करतात तर यांची बेवड अतिशय उत्कृष्ट अशी बसते.
तर अशा प्रकारची फेरपालट आपण करणं फार गरजेचं आहे. सर, मृदा आरोग्य आणि पिकांचं पाणी व्यवस्थापन याचा परस्पर काय संबंध आहे, काय सांगाल? अगदी बरोबर आहे. जमीन सतत वापसा कंडिशन मध्ये असणं हे पिकाच्या आरोग्यासाठी फार चांगली आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे. परंतु जर अतिशय जास्त पाणी झालं तर ती दलदलयुक्त जमीन होईल आणि कमी पाणी झालं तर पाण्याच्या ताणामुळं त्याच्या पिकावरती परिणाम होऊ शकतो. मग याच्यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य साधणं हे फार गरजेचं आहे. आता मी मगाशी उल्लेख केला की याच्यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सुधारते. तर जमिनीची मातीची कणरचनामध्येच फरक पडलेला आहे आणि मुळ्यांचे अवशेष तिथे शिल्लक असल्यामुळं त्याला जे काही पाणी लागते तेवढंच पाणी राहतं आणि सदैव वापसा कंडिशन मध्ये ती आपली जी काही शेती आहे ती आपली वापसा कंडिशन मध्ये कायम राहते. त्यामुळे त्याचा फायदा पिकाला वाढीसाठी अतिशय चांगला असा फायदा आपल्याला दिसून येतो. जर अतिरिक्त पाणी झालं तर मी मगाशी बोललो आपण 4.5 फुटाचे गादी वाफे पाडलेत तर त्याचे चर आहेत दोन्ही बाजूला बेडच्या, त्या चरातून ते अतिरिक्त पाणी निघून जातं. परंतु जर आपल्याला पाण्याची कमतरता आली आणि समजा काही काला कारणास्तव आपण पाणी आपलं एखादं पाणी आपलं लांबलं किंवा देऊ शकलो नाही तर तो गादी वाफा किंवा ती जैवविविधता किंवा तिथे मुळांची जी साखळी तयार झालेली असते ती तिथं पाणी धरून ठेवते. त्याच्यामुळं या पद्धतीमध्ये विशेषतः अति पाण्यामुळे किंवा पाण्याच्या तुटवड्यामुळे होणारे तोटे दिसून येत नाहीत. बर सर, एकंदरीतच मृदा आरोग्य व्यवस्थापनाबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या शेतकरी बांधवांच्या मध्ये एवढी जनजागृती नाहीये की आपण जमीन सुपीकतेकडे सुद्धा लक्ष द्यावं असं त्यांना कधी वाटत नाही किंवा ते गरजेचं वाटत नाही. परंतु सध्या ही काळाची गरज आहे की जमीन आरोग्य व्यवस्थापनावर काम केलं गेलं पाहिजे, कारण त्यावरच शेतकऱ्याचं अर्थकारण अवलंबून आहे. जर जमीन सुपीक नसेल तर वरून आपण कितीही खतं घातली तरी जो काही परिणाम आपल्याला अपेक्षित आहे तो आपल्याला मिळणार नाही. जे काही अपेक्षित उत्पादन आहे तेही आपल्याला मिळणार नाहीये. तर एकंदरीतच मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावर आमच्या सर्व शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? मी पुन्हा एकदा जमिनीचं आरोग्य मानवी आरोग्याशी जोडू इच्छितो. जर आपली पचन क्षमता चांगली नसेल आणि आपण त्याला कितीही विटॅमिन्स खायला घातले तर त्याच्या अंगी ते लागणार नाही. जसं तुम्ही मगाशी बोललात की तुपातलं तळलेलं आणि बाकीचं सगळं विटॅमिन्स त्याला आपण दिले पण त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीमच जर चांगली नसेल तर त्याला ती मार्गी लागणार नाही. तसंच जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तरच तिथं ते हायब्रिड बियाणं काम करेल आणि वेगवेगळे NPK असतील किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स असतील जे आपण जमिनीला देऊ ते तिथं जैवविविधता असेल तर तिथं सेंद्रिय कर्ब असेल तर जैवविविधता नक्कीच असते. जैवविविधता असेल तर ते पदार्थ पिकाच्या मुळाला त्या जीवाणूंतर्फे पिकाकडे दिले जातात. आता जमिनीचं बघा कसं आहे, जमीन ही एक मातेसारखीच काम करते. जशी एक माता मुलाला जन्म घालते तशी जमीन ही पिकाला जन्म घालते. तिच्या वाढीच्या अवस्थेमध्ये तिला लागणारे अन्न घटक देणं, तिच्या फुटव्याच्या अवस्थेमध्ये तिला लागणारे अन्न घटक देणं, फळाच्या अवस्थेमध्ये बाकी सर्व थांबून फळाला लागणारे अन्न घटक देणं, एका मातेशी बरोबरी आपण एका जमिनीशी करू शकतो. मग आपण एक माता सशक्त सुदृढ असावी म्हणून जे काही करतो त्याच गोष्टी आपण जमिनीसाठी करणे गरजेचे आहेत. मग ती सशक्त करत असताना याच्यामध्ये खूप काही करायची गरज नाही. जे वर्षानुवर्ष परंपरेने आपल्याकडे आलेलं आहे ते फक्त आपण मधल्या काळामध्ये थोडंसं विसरलेलो आहोत आणि नको त्या गोष्टींना किंवा जाहिरातबाजींच्या आहारी जाऊन की 1 नंबरचं बियाणं दे किंवा 1 नंबरचं खत द्या, पैसे किती पण जाऊ द्या, याने ते एक पीक 1 नंबरचं येणार नाही. त्यासाठी जमीन सशक्त असणं फार गरजेचं आहे. ते सशक्त करण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यातली ही आमची एक शून्य मशागत शेती आहे. मग याच्यामध्ये तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत असाल तर हिरवळीच्या खतांचा वापर केला पाहिजे आणि पिकांची फेरपालट केली पाहिजे. एकदा नंतर द्विदल घेतलं पाहिजे, बेवड चांगली बसते किंवा दक्षिणोत्तर लागवड केली पाहिजे आणि जे नैसर्गिक स्रोत इझिली उपलब्ध होतात, जे आपल्या शेतामध्येच उपलब्ध आहेत, त्यांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. खूप सारं महागाईचं ब्रँडेड औषध वापरलं म्हणजे आपली शेती खूप चांगली येईल हा गैरसमज शेतकऱ्यांनी मनातला दूर करून आपल्या जमिनीच्या आरोग्यावर काम केलं पाहिजे. अगदी खरंय सर, खूप छान असा संदेश आपण आमच्या शेतकरी बांधवांना दिलेला आहे. आज पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड यांच्या सहकार्याने प्रस्तुत तंत्र मृदा आरोग्य व्यवस्थापनाचे या कार्यक्रम मालिकेमध्ये आपण सहभागी झालात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांसोबत आपले शेतीविषयक मृदा आरोग्याशी संबंधित काही अनुभव आम्हाला सांगितले. त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शारदा कृषी वाहिनीच्या वतीनं आपला आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमातील शेवटचं सदर आम्ही प्रसारित करीत आहोत.
माझी माती माझा स्वाभिमान. ऐकूयात चला जय किसान भाऊंचा सल्ला. काय मग किरण यादव सर काय म्हणालं ऐकलं ना हो मंडळी. महत्वाचं म्हणजे यादव सर आपल्यासारखंच तरुण शेतकरी आहे ती हे ध्यानात घ्या. आर असली धमक की दिसती चमक. केल्यानं होतं या पर आधी केलंच पाहिजे. हेच किरण सरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. गड्यानं शून्य मशागत पद्धत म्हणजेच SRT टेक्निक कसं आहे कळलं नव्हं. सारखी मशागत करून जमिनीचं आरोग्य बिघाडतं या आणि ते खर्चिक बी आहे. तवा हे SRT टेक्निक. मंडळी काय खुती का उलगडा. पर आपलं कसं आहे नावाला बागायतदार आणि पैकं मागतो या उधार. सर काय म्हणाला अजून तर ब्रँड बघून शेती करू नका. फळं फुलं धान्य आपल्याला, कडबा बाटूक जनावराला आणि मुळं पाला पाचोळा जमिनीला. येते नव्ह ध्यानात. कर्ब वाढला पाहिजे बाबांनो. जमीन सुपीक व्हावी. पिकाची फेरपालट मातूर फवीच गाड्यांनो. एकदल झालं की द्विदल म्हणजे कडधान्य घ्यायलाच पाहिजे. जोडीला हिरवळीची पिकं पाहिजेतच आणि पाणी बी मोजकच द्यायला हवं बरं का. तसंच तण खाई धन या परीस तण देई धन हे आता लक्षात घ्यायला हवं. पर आपलं मातूर नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा गेला उसकी पाचट जाळा. अरे बाबानो शेतीचं पाक वाटोळ व्हायला लागलं र. शिका काहीतरी. सर काय म्हणालं तसं SRT टेक्निकचा प्रयोग करून बघाया काय हरकत आहे. साधं सोपं सरळ तर आहे की. गादी वापा करून SRT साचा वापरायचा. त्यानं होल पाडून घ्यायची आणि त्यात बियाणं आणि खतं टाकायची आणि मग घ्यायचं बुजवून. जरा ध्यान देऊन केलं की जमतं र. समजून घ्या. सामू सुधारतो, सेंद्रिय कर्ब वाढतो, गांडुळं वाढतात, मातीत हवेचं प्रमाण वाढतं, त्यामुळं उत्पादन वाढतं. कळतंय नव्हं.